पार्टी विथ डिफरन्स असं स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या भाजपनं आता सत्तेसाठी तत्वांना फाटा दिलाय का? अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगरपालिकेत भाजपनं घेतलेला निर्णय हा या प्रश्नाला उघडपणे आमंत्रण देतोय। नुकत्याच पार पडलेल्या अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपद पटकावलं, पण बहुमत मात्र मिळालं नाही। 35 पैकी 33 जागांसाठी लढत झाली आणि भाजपला केवळ 11 जागा मिळाल्या। सत्ता हुकू नये म्हणून भाजपनं आता एक असा पत्ता टाकलाय जो त्यांच्या मूल्यांशी पूर्ण विरोधात उभा दिसतोय। MIM सोबतची आघाडी। होय, अकोटमध्ये भाजपनं स्थापन केलंय एक नवीन राजकीय समीकरण, अकोट विकास मंच, आणि या मंचात भाजपसह MIM हा महत्त्वाचा मित्रपक्ष बनलेला आहे। भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणाऱ्या MIMचा या आघाडीत समावेश म्हणजे सत्तेसाठी सर्व माफ अशी भूमिका भाजपकडून घेतली गेली आहे, अशी चर्चा आता रंगात आलेली आहे। या नव्या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्षही सहभागी झालेले आहेत। काल जिल्हाधिकाऱ्यांकडे या आघाडीची अधिकृत नोंदणी झाली असून भाजपचे रवी ठाकूर हे गटनेते नेमले गेले आहेत। आता या सर्व पक्षांच्या नगरसेवकांना भाजपचा व्हीप पाळावा लागणार आहे। 13 जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी पुन्हा एकत्र मतदान करणार आहे। एकूण 33 पैकी 25 नगरसेवक आता या आघाडीत असून नगराध्यक्षा माया धुळे या 26व्या सदस्य आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 सदस्य हे विरोधात राहणार आहेत। मनोरंजक बाब म्हणजे ज्यांच्या विरुद्ध माया धुळे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तो उमेदवार म्हणजे MIMचे फिरोजाबी सिकंदर राणा। त्यांना 5271 मतांनी पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपनं आता त्याच MIMशी हात मिळवणी केली आहे। काही महिन्यांपूर्वी विधानसभेत बटेंगे तो कटेंगे अशा घोषणांनी MIMवर निशाणा साधणाऱ्या भाजपनं आता अकोटमध्ये केलेली ही राजकीय पलटी नेमकी कसली रणनीती आहे? सत्तेचा मोह आहे की स्थानिक राजकारणातील ही गणित आहेत? एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, या अभद्र युतीने अकोटमधील राजकारण तापवलंय आणि भाजपच्या तत्वनिष्ठ राजकारणावर मोठं प्रश्नचिन्ह उभा केलंय।